सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्यासाठी खास एकदम मिठाईचा प्रकार घेऊन आलेला आहे. तर मिठाई बघा, रक्षाबंधन आलेली आहे आता. रक्षाबंधनासाठी खास एकदम मस्त अशी कळीचे लाडू बनवून दाखवणार आहे. तर हे बघा, कळीचे लाडू मी बनवलेले आहेत. तर कसे बनवलेले आहेत, काय केलेले आहेत, नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. तर हे रक्षाबंधनासाठी खास बनवलेले आहेत कळीचे लाडू. तर आता पहा मी किती सामग्री घेतलेली आहे, काय केलेली आहे ते. तर मी 1 किलोचं बनवणार आहे कळीचे लाडू. 1 किलो बेसन आहे हे. आणि बेसन आता मी पूर्ण वजनासकट आहे तसं म्हटलं तर 1 किलो. थोडंसं मीठ टाकायचं, त्याचं गोडाचा पदार्थ असल्यावर मीठ लागतंच थोडं तरी. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे मी पीठ अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे, 1 तांब्या भरून बरोबर. आणि अर्धा लिटर पाण्यामध्ये मी 1 किलो पीठ भरपूर होणार आहे. त्याला थोडंसं ठेवलेलं आहे पाणी मी अर्धा लिटरमधलं. आता हे हातानेच मात्र करायचं, त्यातल्या गाठी पूर्ण सोडून टाकायच्यात आपल्याला. जरा पण ते गाठ राहिली नाही पाहिजे, पिठाचं असं हे राहिलं नाही पाहिजे असंच, म्हणून हातानेच असं करायचं आहे. असं चमच्याने वगैरे नाही करत बसायचं, का की आपल्याला हाताला कसं लागते, लगेच गाठ समजते का इथे गाठी आहेत म्हणून हातानेच करायचं. तर छान मी मळून घेते पीठ हे आधी. मस्त जास्त ते घट्ट लागत नाही, ह्याला पातळच पीठ लागतं. अशा पद्धतीने छान जरा आता दाखवते अजून पण. हे बघा, असं चांगलं घोटून घ्यायचं पीठ. आणि अशा पद्धतीने झालं पाहिजे पीठ. हे बघा, वर खाली करत राहायचं सारखं. हे पीठ आपलं परफेक्ट आहे आता समजायचं. आणि त्याला काय भिजत घालायचं नाही किंवा काहीच नाही, लगेचच्या लगेच करायचं. ते जे आपण म्हणतो हे थोडंसं पाणी राहिले बघा अर्धा लिटर. कधी कधी काय होतं, काही पिठांना कमी लागतं. जुनी डाळ असली ना तर जास्त पीठ खातो, पाणी खातं सॉरी, म्हणून मग थोडंसं राहिले. आणि हे अंदाज आपला पहा पिठाचा असा आहे. तर ही छोटीवाली मी जाळी लावणार आहे. तुम्हाला मोठी लावायची तर मोठी लावू शकता, छोटी लावायची तर छोटी लावू शकता. तर मी छोटीवालीच लावणार आहे, 0 नंबरवाली आहे ना ती. आणि हे साच्यामध्ये पिट्ट करून घेणार आहे. एकदम सोप्या पद्धतीत आहे ती, कसं हार्ड नाही आहेत काही. आता हे हाताने भरण्यापेक्षा चमच्याने भरलेलं फार उत्तम. कसं हात पण भरत नाही आपलं, आणि हे चमच्याने असं भरू शकतो आपण त्याच्यात पीठ. कसं मग हाताने भरलं ना, हात पण भरतात, साचा भरतो. बघा, आता हे असं झालं का लावून घ्यायचं आपलं साच्यावरून. त्याला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. कढई जराशी मोठीच घ्यायची, रुंद, का की आपल्याला शेव पाडायची ना, मग मोठा गाळा शेवचा आकार पडत जाईल म्हणून मी मोठी शेव घेतलेली आहे, कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये जरासं फिरवायचं, बघायचं गळते का बरोबर. हे आता सुरुवात झालेली आहे गळायला. आता मी इथे बघा कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे वरती. आणि ही बघा आता तेल तापलेलं आहे. मी आता फिरवते, हे शेववर पाडून घेते त्याची. अगदी सहज सोप्या पद्धतीत. पातळ केल्यामुळं पातळ शेव पडती, मऊ शेव होती लुसलुसीत. आणि जरा घट्ट केल्यामुळं काय होतं, शेव होती पडती बरोबर सगळं होते, पण कडकपणा येतो शेवला. तर आपल्या शेवला कडकपणा नाही यायला पाहिजे, मग थोडंसं पीठ पातळ करायचं. साच्यातून बी अलगद निघून जातं ना पातळ असल्यामुळं. बघा, आणि आता ही शेव भाजण्याची क्रिया कडक बिलकुल करायची नाही, जराशी लूज अशी काढायची मस्त. खूप कडक नाही करायची, का की मग कडक केल्यामुळे मग आपले लाडू पण कडक होतील, म्हणून थोडीशी लूज काढायची. ते अशाच पद्धतीत मी त्या काढली ना, ह्याच पद्धतीत काढायची. त्याच्यामुळं लाडू पण आपले मऊ होणार आणि टेस्टी लागणार आणखी. त्याच्यामुळं आणि मग पाक पण नाही जास्त खाणार, म्हणजे बरेच का होतात जरा लूज काढल्यामुळं. आणि हे कसं होती पटापट, जास्त वेळ खात नाही किंवा काय नाही. आता परत दुसरा दाखवते बघा, राहिलेला आहे ना आपलं साच्यामधला. एकदा साचा भरला का 2 वेळा निघते बरोबर. बघा, आता परत काढून घेते. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीत मस्त निघते एकदम शेव. किती तुम्हाला बारीक काढायची किंवा मोठी काढायची, छोटी काढायची, ती तुमच्या याच्यावर आहे, तुम्ही काढू शकता. पण छान बारीकच छान दिसतात. त्याच्या त्या कळ्या पडलेल्या असतात ना
कळीचे लाडू म्हणतात त्याला. तर त्या कळ्या बारीक बारीक दिसतात ना, तर ते छान वाटतात. तर मी झाल्यावर पूर्ण दाखवते तुम्हाला. आता मी संपूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते. आणि ही आपली झालेली आहे, पूर्ण मी बनवून घेतलेली आहे. आता ह्याचं शेव पूर्ण बनवून झाली. आता ही चुरून घेते. अगदी अलगद चुरून जाते ती, काही वेळ लागत नाही तिला किंवा काहीच नाही, सहजपणे. का की जास्त कडक केलेली आहे आपण, एकदम मिडियम केलेली आहे. कच्ची तर नाही राहिली पण कडक पण नाही झाली. बरं, अशी चुरून घ्यायची. संपूर्ण मी चुरून घेतल्यावर छान आपली कळी दिसणार एकदम मस्त. त्याचं नावच आहे कळीचे लाडू म्हणून. तर पहा तुम्ही, अशा पद्धतीने जर सगळी मळून घेते. पाहता छान कुरकुरीत आहे, मस्त वाटते. म्हणजे हलकं कुरकुरीत म्हणतात ना, तसं. मी सर्व झाल्यावर तुम्हाला दाखवते. त्याच्यात आता काय काय घालायचे, बरंच घालायचे त्याच्यात मला. तर हे पूर्ण झाल्यावर दाखवते. झालेलं आहे आपलं पूर्ण. हे बघा मस्त. 1 किलोचे भरपूर होतात. तर कसं आपण थोडंच नको, मला थोडं चिडकं नाही आवडत करायला, असं भरपूर सर्वांना पुरलं पाहिजे ना असं. तर हे बघा, मी आता 1 किलोला मी जवळजवळ 600 ग्राम साखर घेतलेली आहे. 600 ग्राम साखर, 1 ग्लास पाणी. 1 किलो बेसनमध्ये 600 ग्राम साखर आहे, बरोबर माप. वजनाने करून घेतलेली आहे. तर तुम्हाला मग अंदाज पहा, तुम्हाला जर करायचे असले तर कशा पद्धतीने करायचं. थोडी कमी झाली, जास्त झाली तरी काही फरक पडत नाही एवढा. थोडंसं मूठभर कमी जास्त झाली ना तरी काय फरक पडत नाही. आता इथे मी घेते काजू कापून घेतलेले आहेत, ड्रायफ्रूट आहे सर्व, बदाम पण कापून घेतलेले आहेत. आणि हे मणुके आता अर्धे थोडेसे टाकते मी ह्याच्यात आणि थोडे ठेवते वरतून लावायला. हे पहा, आता ह्याच्यात मला विलायचीची पावडर केलेली आहे मी, ती टाकणार आहे त्याच्यात. हे पहा, 2-3 चमचे साखर घालून केलेली आहे, त्याच्यामुळे 2-3 चमचे टाकायची. छान असा सुगंध सुटला आता मस्त त्या विलायचीचा. आणि अशी मिक्स करून घ्यायची. एकदम मोतीचुरासारखे दिसतात का नाही, एकदम छान, खूप छान टेस्ट एवढी असते हे लाडूला ना, मस्त वाटतात एकदम खायला. आता ही साखर तोपर्यंत विरघळतीच आपली, अजून काही विरघळली नाही एवढी. तिकडे आपण मिक्स करून ठेवलेलं आहे ते. मैत्रिणींनी तुम्हाला सांगायचं राहून गेलं का की तुम्ही जर नवीन पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा माझे लाडू कसे झालेले आहे ते नक्कीच लिहून पाठवा. आणि ज्यांनी पहिले सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि खरंच बनवा ह्यावेळेस. रक्षाबंधनाला भरपूर घरातली बी माणसं खातील आणि भावाला बहिणीला द्यायला पण होईल. हे अशा पद्धतीने जर लाडू केले तर म्हणजे भरपूर आपलं, नको विकत आणायला, नको काही टेन्शन आपल्याला. तर अशा पद्धतीने जर लाडू केले ना तर फारच छान. आता हे पाक बघायचं आपल्याला. अजून एवढा पहिला मी बघितलेला, अजून एवढा झालेला नाही आहे, तरी पण पाहते थोडासा. अजून थोडीशी गोळी होऊन द्यायची त्याला. एक अर्धा मिनिट ठेवणार आहे. होतच आलेला आहे आपला. अर्धा मिनिटात लगेच मी बाजूला घेणार आहे. जास्त नाही करायचा की नाही तर थोडा जास्त जर झाला ना पाक तर लगेच साखर बनते द्यायची. आता पाहूया आपण परत एकदा. हे बघा, आता वाटी घेते आणि परत पाहते. अगदी झालेला आहे, एकदम परफेक्ट आहे, मस्त हातात यायला लागलेली आहे गोळी. आता बंद करते मी. आणि हे पाक ह्या आपल्या चुरा बनवलेला आहे ना शेवचा, त्याच्यात ओतणार आहे. तर हे एवढा ओतते, थोडासा ठेवते मी. बघू आता. कधी कधी काय होतं, कुठल्या ह्याला कमी लागतो, कुठल्या ह्याला जास्त लागतो. तर मी बनवलं आहे मी ते तुम्हाला सांगितलेलं 1 ग्लास पाणी घातलेलं आणि 600 ग्राम. तर ही संपूर्ण लागणार आहे आपल्याला. तर पहा, आता मी पूर्ण ओतलेलं आहे. आता करते मिक्स. मस्त मस्त दिसतोय. आता मी ह्याने एवढ्या हलवता येत नाही, मी जरा काविलता घेते. काविलता घेतल्यामुळे कसं वर करून खाली करून जातो ना बरोबर. हे बघा, आता कसं छान हलवता येते.
तर लाडू बांधून घ्यायचे पटापट प्लीज. छान सुगंध सुटलेला आहे त्याचा. फार छान लागतात आणि सोप्या पद्धतीत होतात. कुठे एवढे अवघड आहेत. पहा बरं, शेव पाडून घ्यायची आपली का झाले, पाक बनवायचा, लाडू बांधायचे. म्हणजे जास्त काही झंझट नाही आहे ह्याला. आणि खायला खूप टेस्टी मात्र. तुमचे इकडचे मोतीचूर लाडू किंवा दुसरे लाडू असतात त्याच्यापासून तर खूप चांगले. त्याच्यात नुसती साखर आणि ओले ओले असतात नुसते. हे आपले जेवणाबरोबर सुद्धा खायला ठीक आहे. आणि नाश्त्याला तर द्यायला पण छान. हे बघा सुंदर लाडू होतात बनून. मनुका लावायचा वरती त्याला एक छान असा. तर छान आकार लाडूचे बनतात बघा. सुंदर लाडू दिसतात आणि खूप छान वाटतात. हे बघा मस्त वाटतात का नाही. आणखीन एक दाखवते तुम्हाला बांधून. फटाफट बांधून होतील बघा. आता गरम आहे म्हणून जराशी मी हे करते, की गरमच आहे अजून. की आत्ताच पाक होतला ना आपण, त्याच्यामुळे जरा भीती वाटते चटका लागायची, भाजायची. गरम गरमच आहे. आणि गरमच बांधायचं असतं ते, का की थंड पडल्यावर मग बांधायचा प्रॉब्लेम येतो. तर म्हणून ह्याला पण लावून टाकायचं. असे 2 मी लाडू बनवून घेणार आहे छान असे सर्व. हे पहा आता सर्व झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे आपले लाडू भरपूर लाडू झालेले आहे 1 किलोचे. किती सुंदर दिसतात पहा बरं. तर तोडून दाखवते एक लाडू मस्त एकदम. हे पहा कुठल्या बाजून तोडावं तो प्रश्न पडलाय. बघा किती सुंदर छान आहे का नाही.